हॅलो हाय नमस्कार. चला पुन्हा तुमचं एकदा स्वागत आहे माझ्या पियुष या चॅनलमध्ये. तर चला मी तुम्हाला आज मस्त रेसिपी बनवून दाखवणार आहे. मटनची भाजी बनवणार आहे मी मटन. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटते काय वाटते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आजपासून माझे रोज तुम्हाला व्हिडिओ येणार डेली. कारण की मी कधी कधी येणार पहिला आहे ना कधी कधी एक दिवस टाकायची लगेच 4 दिवस टाकायचे नाही असं व्हायचं. त्याच्यामुळे मी आता मनावर घेतलंय की मी रोज डेली व्हिडिओ टाकणार आणि तुमच्यासोबत शेअर करणार. तर माझा ब्लॉग आहे, मी कधी कधी रेसिपी पण टाकणार, कधी कधी ब्लॉग, कधी असं थोडं व्हिडिओ टाकणार. तर व्हिडिओ पूर्ण बघा आजचा. मी तुम्हाला आज रेसिपी बनवून दाखवते. तर चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. तेव्हा मी मटण घेतले, अर्धा किलो मटण घेतले, स्वच्छ धुवून घेतले मस्त 4-5 पाण्याने. आणि परत इकडे खोबरं, कांदे, लसूण, अद्रक आणि कोथिंबीर. आता हे खोबरं अद्रक हे सगळं भाजून घेते मस्त आणि मसाला वाटून घेते. आणि हा बारीक कांदा आहे ना फोडणीसाठी, भाजीला फोडणी द्यायची ना त्याच्यामुळे कापून घेतलाय, चिरून घेतलाय मस्त. चला मग आपण आता सगळं अगोदर आपण भाजी शिजायला टाकून घेऊ. चला आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. इकडे बघा आता गॅस चालू करते, भाजी शिजायला टाकून घेते मी आधी. कुकर ठेवला मस्त. हे बघा आपला कुकर आता मस्त टाकून गेलाय चांगला. मी आता तेल टाकते. तेल मस्त आणि त्याच्यामध्ये तेजपत्ता टाकते. आणि आपण हे अद्रक लसूण आता मी वाटून घेतलं मस्त, मिक्सरमध्ये बारीक करून घेतला मिक्सरच्या भांड्यामध्ये. हे बघा चांगलं मिक्स करून घ्यायचं, घालून घ्यायचं मस्त. अद्रक लसूण चांगलं तळू द्यायचं बघा, मस्त तळतं आहे ना तेलामध्ये गरम. आपण आता ही भाजी धुतली ना, ही भाजी आता मी कुकरमध्ये टाकणार. हे बघा टाकते मी आता कुकरमध्ये. स्वच्छ धुवून घेतली, 4-5 पाण्याने घेतली मस्त. भाजी चांगली धुतली ना भाजीला असं वाफेची पण एकदम भाजीला कसा आला मस्त. चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि पाणी टाकायची, घाईच करायची. हे सगळं पाणी ना सगळं बहु द्यायचं मस्त. मग त्यानंतर पाणी हे टाकायचं, हळद टाकायचं आणि मीठ टाकायचं, चांगलं कलसू द्यायचं मस्त. पुरं सगळं पाणी बढतं तोपर्यंत बघून घ्यायचं. मी आता बनवते मस्त. आता हे 5 मिनटं पाणी बघू देते मी. आता इकडे पाणी बढतंय तोपर्यंत मी इकडे ना कांदे भाजून घेते मस्त तव्यावरती. बघू शकता तुम्ही. कांदे भाजून घेते, दोघी साईडला करते. पटापटा लवकर होणार, मग जेवण बनवून लवकर होतं. मग इकडे तिकडे दोन्ही गॅसवर केले ना, दोन्ही गॅसवर 3 गॅसवर लवकर होतं पण जेवण बनवून. मस्त कांदे भाजून घेते, खोबरं भाजून घेते, सगळं मसाला भाजून घेते. थोडं तेल टाकून भाजून घेते कांदे मस्त. तेल टाकून भाजलेले कांदे लवकर भाजून जातात. आपले कांदे चांगले भाजून झाले आता मस्त. आता मी एका ताटामध्ये काढून घेते. त्याच्यामध्ये काढून घेते ताटामध्ये. आता परत खोबरं भाजून घेते मस्त. खोबरं भाजते. थोडं तेल टाकून घेते, तेल टाकून भाजून घ्यायचं खोबरं मस्त. खोबरं पण चांगलं भाजून झालं. आता हे पण काढून घेते मी ताटामध्ये. तर त्याच्यामध्ये हे अद्रक आणि लसूण वाटून घेते मस्त. सॉरी वाटून घेते बोलते मी, भाजून घेते मस्त. ते ना तोंडामध्ये सारखं काय पण येतं, सॉरी माफ करा. तेव्हा मस्त अद्रक आणि लसूण भाजून घेतला. त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घ्यायची मस्त. कोथिंबीर पण माय असं भाजून घ्यायची. आता तवा गरमच आहे ना. आता हे पण काढून घेते.
चला मी आता हे सगळं वाटून घेते मस्त. खोबरं बारीक करून घेतलं पहिला, कारण की खोबरं वाटता येत नाही ना, मग सगळं मसाल्यामध्ये टाकलं ना खोबरं वाटावत नाही बारीक, त्याच्यामुळे मी खोबरं वाटून घेतलं आधी. आता बघा मस्त लसूण, अद्रक, कोथिंबीर आणि एक कांदा. आणि कांदे राहिले ना ते मला वाटलं फोडणी दिली, मटनला फोडणी दिली पण कांदे नाही टाकले. पण कांदे ना कधी पण वरून टाकायचे कांदे मस्त, तेव्हा भाजीला चव येते. मी तेलामध्ये टाकले नाही ते, तुम्ही पण टाकू नका, खरं सांगते मी. बघा आपला मसाला आता वाटून झाला मस्त. आता आपण इकडे हे बघा मटनचं सगळं पाणी बळून गेलं मस्त. मस्त तेल पण सुटलं आहे. आता आपल्याला याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे. हळद टाकून घ्यायची थोडी, आणि थोडं मीठ टाकून घ्यायचं. आणि आपण हे कांदे चिरले ना बारीक, ते टाकून घ्यायचं. चांगलं मिक्स करून घ्यायचं मस्त. आता पाणी सोडायचं, जेवढं पाणी लागेल ना शिजायला तेवढं पाणी सोडायचं शिजायला. मस्त मिक्स करून घ्यायचं. आणि खरी भाजी चव लागते. आपण हे कांदे वरून टाकले ना तेव्हा भाजी चव लागते मस्त. खरंच नक्की करून बघा तुम्ही माझ्या पद्धतीने. मिक्सर झाकण लावून घेते आणि 2-3 शिट्ट्या काढून घेते. 3 शिट्ट्यांमध्ये होऊन जाईल, लगेच होऊन जाईल मस्त. तोपर्यंत मी आता कणिक मळून घेते. आपला मसाला पण वाटून झाला, भाजी पण शिजून जाईल, टाकली शिजायला. आणि चपात्यांचं कणिक मळून घेते तोपर्यंत. चला मी आता मस्त चपात्या बनवून घेते तोपर्यंत. भाजी शिजते तोपर्यंत चपात्या बनवून घेते मस्त. याच्यावर कांदा भुजले ना मी, त्याच्यावर चपात्या बनवते मी आता. कणिक पण भिजून झाली मस्त, चपात्या बनवून घेते आधी. खाली पीठ पडायला नाही पाहिजे म्हणून हे ठेवलं. आता मस्त कणिक मळून झालंय माझं, त्याला चांगला अजून मळून घेते परत. हे मस्त असं मळून घेतलं ना मग चपात्या एकदम नरम मिळतात मस्त. असा गोळा तोडून घेते पहिला, मग करायला आपल्याला समजतं चपात्या. छोटंसं गोळा मग नंतर करा. भाजी आता भाजीचा गॅस बंद केला आहे. शिजून गेली ती भाजी, मसाला पण वाटून झाला, भाजी शिजून झाली. चपात्या बनवून घेते मस्त आणि मग भाजी करून घेते. मस्त आता पण गेला आता ब्रेक. चटका जास्त लागून गेला तिला. प्लीज पहा बहिणींनो, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.
व्हिडिओ कसा वाटतो काय वाटतो नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आता आहे ना मध्ये पडून जातं आजूबाजू कच्च्या आहेत चपात्या, त्याच्यामुळे ना असं शेकावं लागतं चपात्या सगळ्या अर्धा करून शेकल्या ना मग बरोबर होतात. चला मी आता सगळ्या चपात्या बनवून घेते मस्त. चला माझ्या चपात्या सगळ्या बनवून झाल्या मस्त. इकडे बघा रिकामा झाला आहे, चपात्या सगळ्या बनवून झाल्या. शेवटची चपाती आहे. मी आता भाजी बनवून घेते मस्त. हे बघा एवढे चपात्या बनवले मस्त. आम्ही 3 लोक आहे आणि 2 मुलं आहे मला फक्त बस. माझी सासू, मी, 2 मुलं आणि मिस्टर बस. आम्ही 5 लोक आहे, पण मोठे 3 आहे, छोटे 2 आहे. त्याच्यामुळे आम्हाला माहिती असं चपात्या लागत नाही. चला मग मी आता चपात्या झाल्या, भाजी बनवून घेते मस्त. चला आता भाजी शिजली का बघूया आपण. चपात्या बनवून झाल्या मस्त. भाजी शिजली का शिजली मस्त शिजली भाजी. दाखवते मी मस्त शिजून गेली. गरम चटका शिजून गेली मस्त शिजली. मी आता या साईडला ठेवून देते आणि कढाई ठेवते गॅसवरती आणि भाजी बनवून घेते. चला मग आपण भाजी बनवून घेऊ. आता गॅस चालू केला मसाला. आता कढाई पण टाकून गेली. तेल टाकते मी आता कढाईमध्ये. इकडे तेल टाकले मस्त. आता आपला व्हिडिओ मोठा होणार पण मस्त होणार आणि व्हिडिओ पूर्ण बघा. तेव्हा मस्त तेल तापायला ठेवले. आता मसाला टाकते मी. आता तेल तापलं का, तेल तापलं का बघूया आपण. थोडं तेल तापलं नाही अजून, मला वाटलं तापलं. तेल तापले. आता टाकले मसाला. मटनची भाजी, चिकनची भाजी, अंड्याची भाजी कोणती पण राहिली ना भाजी, त्याच्यामध्ये तेल जास्त टाकायचं, तेव्हाच भाजी लागते खायला. आता मसाला टाकला आहे मस्त. 1-2 मिनिट मस्त गचू देते त्याला. मग नंतर आपण फक्त मसाला टाकणार. मग बघा मी आता थोडीशी हळद टाकते. तिखट टाकायच्या अगोदर आहे ना हळद टाकून घ्यायची आणि गरम मसाला टाकायचा. आणि हे मस्त मिक्स करून घ्यायचं. म्हणजे हळद आणि मसाला आहे ना तेलामध्ये मस्त तळून जातं एकदम भारी. आणि वास पण एकदम भारी येतो आहे बघा मस्त. हां वास येतो. आता आपण तिखट टाकून घेऊ मस्त. आपल्याला भाजी असं तिखट करायची आहे. हे बघा एवढीच टाकते मी बस, कारण की माझ्या मुलगा खातो ना भाजी. तरी पण तिखट होऊन जाईल ती भाजी असं वाटते मला. एवढी तिखट येते, लय तिखट येते. चांगलं कसं द्यायचं मस्त. मसाल्याचं भांडं आहे ते धुवून टाकते. पाणी थोडं आणि थोडं मिक्स करायचं आणि एकदम मस्त तेल सूप द्यायचं. तेव्हा मग आपलं हे मटण आहे ना आपलं ते टाकायचं मसाल्यामध्ये. हे बघा मस्त तेल सुटलं आहे एकदम भारी. आता मी हे पीस आहे ना मसाल्यामध्ये टाकते. पहिले पाणी टाकायचं अगोदर आहे ना पीस टाकून घ्यायचे मस्त मसाल्यामध्ये. मस्त कसून जातात मग पीस आणि खायला पण चव लागतात. हे बघा पण तरी बी गावाकडचं मटण आणि इकडचं मटण मध्ये फरक असतो. ते गावाचं मटण आहे ना एवढं भारी लागतं ना, खूपच मस्त लागतं. इकडचं एवढं चव लागत नाही पण तरी मस्त असं कसून घ्यायचं. असं कसून घ्यायचं मसाल्यामध्ये. मी आता पाणी फोडते. मटनचं पाणी ते टाकते आता.
हे कुकर धुवून टाकते मी आता. मीठ टाकते आता मस्त थोडंसं. आपण पहिले पण टाकलं होतं मीठ, त्याच्यामुळे थोडं मीठ टाकायचं. हां वरून मस्त कोथिंबीर टाकायची. अशी हिरवीगार कोथिंबीर आहे मस्त. झाली आपली भाजी मस्त तयार. फक्त 5 मिनटं गदक येऊ द्यायचा बस. जेवढा गदक येईल ना भाजीला तेवढी भाजी भारी लागेल खायला. चला मग आता इकडे भात टाकून घेते मी. पाणी ठेवले बा इथं कुकरमध्ये. पाणी ठेवले, भात टाकले. त्याच कुकरमध्ये पाणी ठेवलं. भाजी शिजवली ना त्याच कुकरमध्ये पाणी ठेवले. मी आता मस्त तांदूळ धुवून घेते. पाणीला पण गरम झाले, पाणी उकळी नाही आली, गरम झाले फक्त. आपली भाजी आता मस्त तयार झाली. गदक पण आला मस्त आहे, एकदम भारी झाली. मस्त. कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी नक्की सांगा कमेंटमध्ये. इकडे बा मस्त तांदूळ धुवून टाकला मी आता. चला मग भाजी झाला, भात पण टाकलाय आता, चपात्या पण झाला बनवून. या जेवायला तुम्ही पसंत गरम गरम मटनची भाजी खायला मस्त झणझणीत एकदम भारी. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.